नमस्कार. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक मोठी अपडेट सध्या समोर आली आहे. महाराष्ट्र सरकारनं नुकत्याच प्रकाशित केलेल्या जी आर मध्ये विधवा महिला, घटस्फोटित महिला किंवा वडील नसलेल्या महिलांनी त्यांची केवायसी कशा प्रकारे करायची आहे ते सांगितलं आहे. जी आर मध्ये लिहिल्यानुसार या योजनेअंतर्गत ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील हयात नाहीत किंवा पती देखील हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःची केवायसी करावी व त्यानंतर त्यांनी त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करावी. याचा अर्थ लाडक्या बहिणींनी केवायसी वेबसाईट वरती जाऊन त्यांचा आधार क्रमांक टाकून OTP सबमिट करायचा आहे. ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकेकडे पती वडील यांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा घटस्फोट झाला असेल तर त्याचे प्रमाणपत्र द्यायचे आहे. यानंतरची पुढची प्रोसेस आहे ती अंगणवाडी सेविका करणार आहेत. त्या तुम्ही दिलेल्या मृत्यू प्रमाणपत्राची तपासणी करतील आणि तुम्ही केवायसी करण्यापासून सूट देण्यात पात्र आहात अशी शिफारस शासनाकडे करणार आहेत. माहिती खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि योजनांच्या सगळे अपडेट पाहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.